नमस्कार मित्रांनो, कशी झाली दिवाळी? आय होप सगळ्यांनी व्यवस्थित दिवाळी सांभाळून साजरी केली असेल. सो सर्वात आधी मी माझ्याबद्दल थोडंफार सांगतो. सो मी विष्णू रोडे, मी प्रोफेशनल इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशनमध्ये माझं शिक्षण झालेलं आहे. एक छंद म्हणून नाहीतर काही ना काहीतरी करावं म्हणून मी हा चॅनल क्रिएट केलेला आहे. बऱ्याच लोकांना चेक करतोय, सो आपल्यालाही जमेल. जे काही डोक्यात नॉलेज आहे तर ते छोटे मोठे व्हिडिओ करून शेअर करायची इच्छा आहे. नुकतेच 7-8 व्हिडिओ केलेत, अजूनही काही झालेलं नाही, पण प्रयत्न चालू आहेत. तुमची साथ असू द्या आणि असंच काही ना काहीतरी सजेशन करा, कमेंट करा की तुम्हाला कुठल्या विषयावरती विषय मी ते शोधून काढून मला त्याची काही माहिती, युनिक माहिती असेल तर मी त्या विषयावरती बोलेन. सो काही दिवसा पहिलं नवरात्रीमध्ये मी एक व्हिडिओ केला होता नवरात्री सेलिब्रेशनचा, आणि त्या नवरात्री सेलिब्रेशन म्हणजे आवडलं बऱ्यापैकी बऱ्याच लोकांना. मी शक्यतो उपवास करायचे फायदे सो काय आहेत आणि काय नाही, उपवास करायचं जर झालं तर नवरात्र का निवडायची, आणि त्या नवरात्रीमध्ये 9 दिवस तर कडक तुम्ही उपवास केला तर तुम्हाला हेल्थ पॉईंट ऑफ व्ह्यूने बराच फायदा होईल. आणि ते एक चांगला स्टार्टिंग पॉईंट होता म्हणून उपवासाच्या रिलेटेड मी काही गोष्टी सांगितल्या होत्या. नवरात्री सेलिब्रेशनमध्ये काय करू शकता, पुण्याच्या जवळपास काही मंदिरं आहेत. भवानी माते मंदिर फुलगेट कॅम्पच्या जवळ आहे, एकवीरा आई लोणावळ्याच्या जवळ आहे, आणि चतुर्शृंगी देवी याही देवीचा उल्लेख केला होता. दरवर्षी आम्ही जात असतो, पण काही कारणानिमित्ताने यावर्षी जमला नाही आणि त्याचा योग ह्या दिवाळीच्या सुट्टीमध्ये आला. आमच्या घरी गार्गी, सानवी आणि युवांश हे तिघं लहान दंगामस्ती करत असतात. आदल्या दिवशी मी त्यांना कुठं ना कुठं तरी फिरायला घेऊन गेलो होतो, आणि काल परवा रविवारी चतुर्शृंगीला जायचा मुहूर्त गाठला. काही नाही, आम्ही व्यवस्थित गाडी पार्क करून आम्ही हळूहळू चिल्लीपिल्लीला घेऊन गेलो. देवीला जाण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला आल्या लेफ्ट साईडला छोटे मोठे स्टॉल्स आहेत. त्या स्टॉलची आहे सुरुवातीचा प्रवेशद्वार, 2 छोट्या कमानी आणि सेंटरला खूप मोठी कमान. त्याचा व्ह्यूज एवढा भारी आहे, आतमध्ये एंट्री करतानाच तुम्हाला असं जाणवलं की वाव, आपल्याला आज काहीतरी चांगलं बघायला भेटेल. गार्गी पहिल्यांदाच आली होती, लहानपणी तिला घेऊन गेलो होतो पण तिला काही लक्षात नव्हतं. सो ते तिने फेसबुकवरती नाहीतर गुगलवरती फोटो बघितले. सो एंट्रन्सच एवढं छान आहे की लोकांना इच्छा होती तिथं जाऊन बघूया. लेफ्ट साईडला कार पार्किंग आहे, आत्ता काही एवढं गर्दी नाही आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कुठेही गाडी लावायला आरामात जागा भेटेल. नवरात्रीमध्ये रस्त्याच्या ऑपोजिट साईडला गाडी लावायला लागते, पण आज प्रवेशद्वारच्या आतमध्येही तुम्ही गाडी लावू शकता. पेन पार्क करून तासाला 20 रुपये नाही तर 10 रुपये सुरुवात करायची. परत एक खूप मोठी कमान आहे आणि ते प्रवेशद्वारच म्हणायला पाहिजे असं. चतुर्शृंगीचा अजून एक एंट्रन्सला मोठं एक कमान आहे. नवरात्रीमध्ये तिथं 7-8 लाईनी लागतात आणि प्रत्येक लाईनमध्ये हजारो लोक वाट बघत हळूहळू स्टेप्सने पायऱ्याने वर चढत जातात. जसं तुम्ही प्रवेशद्वाराच्या आतमध्ये जाईल सर, अख्खी चतुर्शृंगी देवी हे डोंगरावरती बांधलेली आहे. डोंगर फोडून टप्प्याटप्प्याने स्टेप बाय स्टेप एक पायरी बांधलेली असेल. सो सेकंड प्रवेशद्वार झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा येतं ते गणपतीचं मंदिर. सो गणपतीचं मंदिराच्या बाजूला चारी बाजूनी अष्टविनायकाचे छोटे छोटे मूर्ती आहेत. तर सर्वप्रथम गणपतीची पूजा व्हायला पाहिजे, या अर्थाने प्रवेशद्वाराच्या सगळ्यात पहिलं गणपतीचं मंदिर आहे. तिथं दर्शन घेऊन तुम्ही पुढं जावं, नाही तर येतानाही तुम्ही घेतलं तरी चालेल. मग खरी कसोटी लागते की त्या 100-150 साधारण पायऱ्या असतील त्या चढायच्या. पण तुमच्याकडे जर सामान असेल, लहान पोरं असतील, त्यांना घेऊन चढताना दाप लागते. तुम्ही यंग असाल तर काही प्रॉब्लेम नाही, पण काही वजन असेल तर तुम्ही प्लॅनिंग करा, 1-2 शेअरिंग करत ते सामान घेत चला. आलटून पालटून तो साहजिक आहे, आपण नोकरदार लोक आहात,
व्यायाम काही करत नाही आणि वयानुसार धाप लागणे हे साहजिक आहे. वयस्कर असेल तर वयस्कर माणसांनी खालीच गणपतीच्या तिथं थांबलं तरी चालेल आणि एवढंही काही अवघड नाही आहे. पण जर तुमच्या घरात कोण वयस्कर असेल 70-80 वयाचं, त्यांनी जास्तीत जास्त गणपतीच्या पायऱ्यापर्यंत चढावं आणि तिथून पुढं तुम्ही स्वतः लहान मुलांना घेऊन वर जावं. सो आम्ही काही वर्ष पहिलं जुनं बांधकाम होतं तर खूप असं सरळ पायऱ्या होत्या आणि त्या सरळ पायऱ्या चढताना खूप धाप लागायचं. पण आत्ता गणपतीचं मंदिर झालं की त्यांनी रिनोव्हेशन स्टार्ट केलेलं आहे. पायऱ्या अशा वर जाण्याची वाट डिस्ट्रीब्यूट केलेली आहे. त्या खाली परडी आणि छोटे छोटे मूर्त्या ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यावरती साईडनी चतुर्शृंगी देवीचं सगळं मंदिर तोडून नवीन बांधकाम चालू आहे. अजून बांधकाम कंप्लीट झालेलं नाही. सो दोन्ही बाजूने रस्ते केलेले आहेत. तुम्ही लेफ्ट किंवा राईटनी वर जाऊ शकता आणि वर गेल्यावरती जे प्रसन्न हवा वाटते तुम्हाला, पूर्ण औंध म्हणा नाही तर पुणे युनिव्हर्सिटीचं पुढचं सगळं पुणे तुम्हाला उंचावरून दिसतं. खूप छान हवा लागते आणि मन प्रसन्न होतं. चारी बाजूनी सगळं मोकळं आहे. अजून भिंती काही बांधलेल्या नाही आहेत आणि सरळ देवीचं दर्शन. आत्ता काहीच गर्दी नव्हती. आमचं आरामात दर्शन झालं. तुम्हाला काही शांत तिथं बसावं वाटलं तर बसायचं, थोडं ध्यान करायचं आणि तो परिसर अनुभव घेऊन 5-10 मिनिटात तुम्ही परत रिटर्न खाली येऊ शकता. हे झालं चतुर्शृंगी देवीचं. आता कुठलंही मंदिर प्राचीन काळापासून जर तुम्ही बघितलं तर नदीच्या बाजूला, नाहीतर जसं मोरया गोसावी नदीच्या बाजूला आहे, नाहीतर असं उंच डोंगरावरतीच तुम्हाला असे मंदिरं दिसतील. सो अशा ठिकाणी बांधकामाला करायचं म्हटलं तर प्रत्येकाला खूप प्रयत्न करावे लागतात. एक एक पायरी, एक एक वीट वर घेऊन जाताना वेळ लागतो. आत्ताच जर तुम्ही बघितलं 1 वर्षापेक्षा जास्त चतुर्शृंगीचं मंदिर हळूहळू बांधकाम चालू असेल. माहिती नाही अजून किती वेळ लागेल. पण डोंगर खोडून हळूहळू तिथं बांधकाम करणं त्याचा काय फायदा असतो? एकतर डोंगरावरती पुष्कळ झाडी असतात. झाडी असल्यामुळं पक्ष्यांचा किलबिलाट आवाज तुम्हाला ऐकायला येतो आणि ते प्रसन्न वातावरणात ज्या कारणासाठी मंदिर बांधलेलं आहे ते कारण सफल होतं. लोक तिथं आल्या लोकांना प्रसन्न वाटलं पाहिजे. असं काहीतरी डेली लाईफमध्ये चेंज त्यांनी अनुभवलं पाहिजे. डेली लाईफमधलं चेंज अनुभवलं की पुढचं धकाधकीचं आयुष्य पुढं ढकलायला अजून थोडीफार मदत होती. चांगले फोटो काढता, रील्स बनवता आणि ते फोटो शेअर केलं की अजून तुमचे मित्र मैत्रिणी गॉसिपिंग होतं आणि ती एक मेमरी तयार होते. म्हणून अशा ठिकाणी भेट देत जावा आणि आठवड्यातून पुण्याच्या आजूबाजूला शनिवार रविवार कधी मी कुठेही असं थोडंफार फॅमिलीला घेऊन गेलं तर तेवढंच एक विरंगुळा भेटतो. आणि मंदिर हे बांधण्यामागचं कारण काय आहे म्हणजे मी आत्ता हळूहळू काही गोष्टी विचार करतोय आणि हे व्हिडिओ बनवताना मी काही ना काहीतरी त्या गोष्टी मांडायचा प्रयत्न करतो. याच्या पहिलं मलाही कधी जमलं नव्हतं, पण जेव्हा केव्हा मी बोलायला सुरुवात करतो एक गोष्टी मनात येत जातात आणि तो व्हिडिओ कधी 4 मिनिटाचा बनतो. आत्ताच तुम्ही बघाल 9 मिनिटाच्या वर झालेला आहे. मी सुरुवात करणं हे महत्त्वाचं आहे. बाकीच्या गोष्टी आपोआप होत जातात. सो मंदिराचं बरंचसं वैशिष्ट्य आहे. ते बांधकामामागे शास्त्र आहे. सो चतुर्शृंगीच्या तिथं मला एकच चांगलं गोष्ट वाटली की कुठलंही घर असू द्या नाहीतर कुठल्याही मंदिराचा जो गाभा आहे तो तिथं शांतता हवी. म्हणजे जे कोणी येऊन ते तिथं शांत ध्यान करतील त्यांच्या मनातली चिडचिड निघून जायला पाहिजे, निगेटिव्हिटी दूर व्हायला पाहिजे आणि ते एक रिसेट झाल्यासारखं रिसेट होऊन निघायला पाहिजे. हे मला त्या उंच डोंगरावर गेल्यावर चतुर्शृंगीच्या तिथं आवडलं. लहान मुलांनाही खूप छान वाटलं. ऊन सावली यांचा खेळ चालू होता. झाडं आहेत म्हणून पाहिजे तिथं सावली आहे. थोडंसं बाहेर आलं तर ऊन पण आहे. सो मस्त ठिकाणी चतुर्शृंगीचं मंदिराचं वास्तव्य आहे. मलाही जसं जमाल तसं चक्कर मारून या आणि तुमचा अभ्यास, तुमचा जे काही जगण्यातलं महत्त्व आहे त्या छोट्या छोट्या गोष्टी विचार करा. नाही वाटलं तर असं बरेचसे जण यूट्यूबवर अभ्यास करत असतात, बरेचसे जण व्हिडिओ बनवत असतात.
काही काही गोष्टी बघितल्यावर समजतात आणि काही काही गोष्टी अनुभवानुसार तुम्हाला त्या उमगत जातात. सो पहिल्याच वर्षी काही जमणार नाही, पण हळूहळू दरवर्षी तुम्ही त्याच ठिकाणी जायला लागलं तर एक एक प्रश्नाचं उलगडत जातं. सो आज मी चतुर्शृंगीवरती बरंच काही बोललेलं आहे. तुम्हालाही हा ब्लॉग आवडेल. मस्त जा, एन्जॉय करा आणि तुमचं जगण्याचं गाडी थांबवू नका. धन्यवाद.